युवा सैनिक आणि शिवसैनिक यांचं जिल्हा प्रमुख विठ्ठलजी मोरे काकांच्या वतीने मी जाहीर आभार व्यक्त करतो। आणि आजचं त्यासोबतच या आंदोलनाकरता पोलीस कशासाठी तुम्ही आंदोलन केले? स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांची ज्या गुंड प्रवृत्तीचे ज्यांनी 3 दिवस संतोष अण्णा देशमुखला संभाजी महाराजांसारखा त्रास देऊन निर्गुणपणे ज्यांनी हत्या केली, अशा लोकांना भर चौकामध्ये या शासनानं फाशी द्यावी किंवा यांचं एन्काउंटर करावं, यासाठी आम्ही हा रस्ता रोको आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे। संतोष अण्णा देशमुखचे 2 दिवसापूर्वी जे फुटेज आणि व्हिडिओ या प्रसार माध्यमासमोर आले, याला मनाला चीड आली। जो ज्याला चीड येणार नाही तो माणूसच नाही। किती निर्गुणपणे या संतोष अण्णाची या मारेकऱ्यांनी हत्या केली। मी मुख्य जे आरोपी आहे वाल्मिकांना करार, याला कठोरची कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि त्याला साथ देणारे धनंजय मुंडे याला 302 चे गुन्हेगार करावं आणि धनंजय आरोपी करावं आणि धनंजय मुंडेला सुद्धा यामध्ये आरोपी करून धनंजय मुंडेला सुद्धा शिक्षा द्यावी अशी या ठिकाणी मी विनंती करतो। नाव भगवान नाईक नवरे, निपाणी पोखरे। मला सांगा की कशासाठी तुमचं आंदोलन? आज चितळे पुतळे या गावात पंचक्रोशीतील सर्व समाज बांधव एकत्रित येऊन आम्ही एक छोटस रस्ता रोको आंदोलन केलं। याचं कारण होतं मस्साजोग सरपंच संतोष अण्णा देशमुख यांचा निर्गुणपणे ज्यांनी खून केला, त्यांना कडक मध्ये शासन होऊन त्यांना त्या पद्धतीनेच त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात यावी आणि वाल्मिक कराड याला त्याच्यात सह आरोपी न करता मुख्य आरोपी करून आणि त्यानंतर यांचा सगळ्यांचा जो कोणी हक्क असेल त्याला सुद्धा त्यात अटक करून योग्य ते शासन व्हावं अशी आपल्या समस्त समाजाच्या वतीने एक विनंती करण्यासाठी हे एक रस्ता रोको आंदोलन करण्यात आले। सतीश शिवाजीराव टकले, राहणार चितळे पुतळे।